तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला श्री पिनाकेश्वर मोठा महादेव मंदिर जातेगाव म्हणजे आमच्या गावातलं मंदिर दाखवणार आहे. तर गावापासून तर मंदिरापर्यंत रस्ता वगैरे कसा आहे सगळं दाखवणार आहे. तर बघत राहा व्हिडिओमध्ये. तसंच महादेव मंदिराचा व्लॉग आणि माझं डेली लाईफ व्लॉग मी बनवत असतो मित्रांनो. तर बघत राहा, एकदम मस्त बघण्यासारखं आहे. हा आहे पॅसेंजरचा मुलगा आणि बघा मंदिराचा परिसर असं कामकाज चालू आहे. तर बघत राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो. मंडळी, मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 8 वाजले, उठलो, आंघोळ वगैरे ब्रश वगैरे झालं, बसलोय आता. चिट्या बघा, काकूनी बी स्वयंपाक बनायला सुरुवात केली. भाजी बनवून ठेवली मेथीची, गव्हाच्या पोळ्या, तिकडं दूध तापतंय. मी घेतोय चहा दूध, चहा दूध आणि आता लेबर सोडायला आहे. वगैरे घेऊन झाला, गाडीला फडका मारायचं बाकी आहे. फडका मारले गाडीत, फक्त पुढच्या काचून मारून घेऊ. आता वाहूया फुलं. गाडीला फडका मारून तुला गाडीला मारला आत्ता, मस्त क्लीन झाली आता ती गाडीला. झाला तर नव्या गाडी. गाडी घेऊन दुबईला. आता लेबर घेण्यासाठी गावाच्या वरती बोर 5 किलोमीटर गावाच्या खाली उलटा गाव त्या गावात सोडायचं. जाणे 5 येणे 5 10 7 5 ते 10 20 किलोमीटर एक साईड, दोन साईड 40 किलोमीटर. 800 रुपये भाडा देतात ते. तर निघलो आता रस्त्याकडे, गाड्या वगैरे पूजा वगैरे. सकाळचा व्यू मस्त आहे. 8:30 वाजले. दीदी आप ना फळ्यावर कांदे भरायला. आता चाललो घरी. 2 मुलं आहे, त्यांना लेडीज शाळेतली मुलं आहे. इकडे शाळा आहे 3 किलोमीटर, यांना सोडायला जाऊ. बघा, मार्केट बोलून रस्त्यावर वाहनं लागले, एवढं जाम आहे मार्केट. बघा लेबर वगैरे आलं सोडून बसला जेवण करण्यासाठी. आल्या चिट्या काळू दोघं पण आहे. तो बसलो सकाळचं जेवायला तयारी करायला. मेथीची भाजी, गव्हाच्या पोळ्या, बाजरीच्या भाकरी, धपाटे बी करून घेतो जेवण. बघूया कोणतं सवय मिळतील ना, नाही मग कसं लेबर सोडायला. काळूला भाकर आवडते आणि चिटीला पोळी आवडते. त्याचं दूध पिऊन सकाळी दूध पिला तर बघा चावड बी नाही. मस्त जेवण वगैरे झालं. काकूनी बघा हिंदी गवत आणलं होतं बकऱ्यांसाठी, गाईसाठी. बकऱ्यांची पिल्ला मस्त खाता पित आहे. आज 20 फेब्रुवारी, 10वीचे पेपर पण स्टार्ट झाले आज. साड्या पण सावलीत लावून दिल्या. साड्याची कमी नाही, सावली लागते त्या दिवसात. मस्त वाटतं गावाला. आमच्या गावाचं ग्रामदैवत श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर, तिथं भाडं लागलं मला. 4-5 सीट आहे. चाललो दर्शनाला, त्यांना घेऊन पाण्याची बाटली भरून घेतली. तर बघत राहा किती भाडं भेटतं मला. सगळ्यात पहिले गाडीला पेट्रोल भरून घेतो, कारण डोंगर चढायचं आहे. पेट्रोल भरून जाऊया पॅसेंजरच्या घरी. किलोमीटर बघून घ्या. तर आता पॅसेंजरला पिकअप करून मी निघलो मंदिराकडे. ही आहे गावातली पहिली पाटी, ही आहे गावातली दुसरी पाटी. बघा हा हे मधला रस्ता आहे. हा बोरसेवाडीकडून, तिकडून तांड्याकडून तो अलग रस्ता, यो अलग रस्ता. हा शॉर्टकट आहे.
मी आणि पॅसेंजर निघलोय आता दर्शनासाठी. बघा असा रस्ता आहे थोडासा खराब थोडासा चांगला, पण मग डांबरीकरण जास्त आहे. हे बघा इथून मंदिराचा व्ह्यू असा दिसतो. मी आता कुपात आहे बोरसेवाडीच्या पुढं. ही आली तिसरी पाटी. या पाटीपासून डोंगर चालू होऊन जातो. किती हळूहळू चढते गाडी. 5 सीटर 3 मुलं आणि मी एक. 6 आणि 3 9 सीटर म्हणजे 6 मोठे 3 लहान आहे. एकदम हळूहळू चढते. त्यामुळं डोंगर चढायचा होता, त्याच्यामुळं मी पेट्रोल पंपवरून पहिले पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये. कारण गॅस एवढी ताकद प्रोव्हाइड नाही करीत, एवढी ताकद जनरेट नाही करीत. भरपूर लोक येत आहेत दर्शनासाठी आणि लांब लांबून लोक येत असतात, कारण हे जागृत देवस्थान आहे. श्री पिनाकेश्वर मोठा महादेव मंदिर सातेगाव. समोर महादेवाचं मंदिर आणि माझ्या गाडीमध्ये पण महादेवाचीच मूर्त आहे. असं काही ठिकाणी असा प्लेन रस्ता, काही ठिकाणी असं घाटापेक्षा पण भयान रस्ता आहे मित्रांनो. बघा आता फायनली पोहोचत आलो. डायरेक्ट वर घेऊन आलो मी गाडी. पाण्याची टाकी इथं गाडी लावून दिली मी. तर जाऊया दर्शन करण्यासाठी. बघा नवीन कामकाज चालू आहे. असं भिंतींचं एकदम जुनं मंदिर आहे आणि असं जागृत देवस्थान आहे. श्रावण महिन्यात तर भरपूर गर्दी असते. जेवढे सोमवार पडत असतात 3-4. करूया दर्शन मित्रांनो आता पहिले. दर्शन वगैरे झाले. अजून आता 2 मंदिरांचं बाकी फक्त खाली. परमपूज्य स्वामी गंगानंद गिरी महाराज आणि स्वामी जनार्दन महाराजांचं दर्शन, त्यांचं पण मंदिर आहे इथं. आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. बघा अशी 3 मुलं आणली ती गाडीमध्ये. चला तर आता दुसऱ्या मंदिरांचं पण दर्शन करूया. हे बघा इथं कुत्रे बसले सावलीत मस्त झोपले. फेब्रुवारीचा महिना चालू आहे आणि हिरवटपणा थोडासा राहिला नाही. जिथं जिथं पाणी आहे तिथं तिथं झाडे हिरवे आहे. तर जाऊया दर्शन करायला आता. हे दुसरं मंदिर. माझं बी दर्शन झालं. बघा जनार्दन बाबाची मूर्त आहे इथं. मस्त आवाज एकदम भारी वाटते. मंदिराच्या परिसरात तर लय भारी वाटतं असं बसताना. सगळे असं तिथं देवाचं ध्यान काढलं ना कसलंच असं येत एकदम मस्त निवांत वाटतं. झालं दर्शन. आता पॅसेंजर दर्शन करताय. गाडी इथं लावली मी. बघा वर आली गाडी. हे बघा तिकडचे ते असे छोटे छोटे गावं बंधारे दिसत आहे. किती मस्त दिसत आहे. इथं गाडी लावून दिली मी. दुसऱ्या साईडला पण गाड्या लावण्यासाठी जागा आहे. तिकडं त्या साईडनं पण जातो आता मी. हे बघा या साईडनं इथं दुकान आहे. नारळ वगैरे विक्रीसाठी 2-3 दुकानं डेली असतात कंपल्सरी. तर दर्शन वगैरे करून पॅसेंजरचं झालं, माझं झालं, तर निघूया घराकडे.
हे बघा समोर दर्शन वगैरे करून डोंगर उतरायला सुरुवात केली आम्ही. दर्शन एकदम मस्त झालते. या साईडला एक पाण्याची टाकी आणि मंदिराच्या पलीकडच्या साईडला अजून 3 मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या आहे अशात. नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की दाखवल. फायनली डोंगर उतारला. आता निघलो गावाकडं. पॅसेंजरला सोडून देऊया, जाऊया घरी आणि संध्याकाळी लेबर आणायचं. त्या इथून डाव्या हाताला शॉर्टकट रस्ता, हा मधला रस्ता आणि तो तांड्याकडून जातो तो रस्ता. पर्यंत इतकं झालंय. 823, 804 होतं. 20 किलोमीटर जरी पकड, 19 किलोमीटर, 20 किलोमीटर जरी पकड, 1200 रुपये भाडं. कारण डोंगर चढताना पेट्रोल लावावं लागतं. गॅस पॉवर जनरेट नाही करत एवढं. आलो आता घरी थोडासा आराम करून पुन्हा जाऊ संध्याकाळी लेबर घेण्यासाठी. दुपारचे 4 वाजले. मी घेतोय दूध. सकाळी आईने गरम करून ठेवलं आहे. घेतो दूध प्या वाटलं. बकऱ्या वगैरे झेललं मस्त घास खात आहे. आईने मोटर चालू केली बघा. झाडांपाशी नळी लावून दिली. तर मी भरणार झाडांना पाणी. लहान भाऊ जुनी गाडी घेऊन या बकऱ्यांना शौरीचा पाला आणायला गेला. भरतोय पाणी. बकरे मस्त खात आहे बघा. भावाने किती सगळा शौरीचा पाला आणला बकऱ्याच्या पिल्लासाठी. मस्त खातोय करून करून. चके चकुली नाव ठेवलंय गाईचं. भावाने किती सगळा पाला आणला. आतमध्ये बियाणी वर पण. चालू लेबर आणायला बोलटांना. दुपारच्या वेळी महादेवाचं दर्शन करून आलो घरी. थोडासा आराम केला आणि संध्याकाळची वेळ झाली. आता लगेच आलो मी लेबर घेण्यासाठी. मार्केट बोलटाण मार्केटमधून व्यापारी लोक अशा खाड्यांवरती कांदे आणता. इथून असं गोण्या भरतात आणि इथून माल गाड्या लोडून बाहेरच्या राज्यात विक्रीसाठी जातो. लेबरला 50 किलोची गोणी असते 12 रुपये आणि 40 किलोची असते 10 रुपये गोणी. हे बघा असे कामकाज करतात लेबर. एका काळ्यावर 3-3, 4-4 लेबर काम करतात आणि एका लेबरमध्ये 8, 9, 10 असं माणसं काम करतात. मला गाडी भाडं असतं 800 रुपये. सोडून द्यायचे आणि घेऊन जायचे. चला तर जाऊया आता घरी लेबर घेऊन. बघा आजची तारीख 20 फेब्रुवारी. कालवी लेबर सोडलं तर भावाने सोडून दिलं. बघा 800 रुपये. त्या गाडीचे 800, ह्या गाडीचे 1200, 2000 रुपये होऊन जातं. 600 रुपये फ्यूल मेंटेनन्स जरी सोडलं दोन्ही गाड्याचं तरी पण 1400 रुपये रोज निघून जातात. आज मला सकाळी सोडून दिलं तर संध्याकाळी घेऊन आलो. दुपारी या गाडीला डोंगरावरचं भाडा मारून आलो. आता घरी आलो कारण इथं या गाडीमध्ये हिशोब करायला लागते ना. या डायरीमध्ये इथंच असते. संध्याकाळची चहा 7 वाजले. 8 झाले चहा प्यायला. थोड्या वेळाने 8, 8:30ला जेवायला बसायचं.